आय मिस्टेक मी प्रेग्नेंट झाले ना, म्हणून माझं लग्न लावून दिले यांनी, नाहीतर यांनी मला रस्त्यावर सोडलं होतं का? अंजली, वेट लागलाय का तुला? काय बोलतेस तू? हे मला माफ कर प्लीज, एवढ्याच्या गोष्टीवरून मला पनिश नको कर. प्रेग्नेंट आहे मी, मला पैशांची नीड पडू. हवं तर पदर पसरतेच आहे मी तुझ्या समोर. प्लीज प्लीज, आय बेग यू साई, प्लीज. सॉरी मला जरा उशीर. काय झालं? बरं तुम्ही आम्हालाच विचारा काय झालं म्हणून. जानकी ताई, तुमच्याकडनं ही अशी अपेक्षा नव्हती. म्हणजे हे बघा, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. तू तर काही बोलूच नकोस ग सई. कशी वागलीस आमच्या समोर तिच्याशी? बिचारी, तू एक स्त्री असून तुला स्त्रीचं दुःख कळत नाही. आणि जानकी ताई, तुम्ही धाकटी सून, गरोदर असून तुम्ही तिच्याकडनं ही असली कामं करून घेताय. कामं? कसली कामं? अगरबत्त्या विकण्याची कामं. काय? हो, तुम्ही तिच्या गरजा पूर्ण करत नाहीत ना, म्हणून तिच्यावर अशी वेळ आली. अहो, काय बोलताय? हे बघा, एकदा आमचं ऐकून तरी घ्या प्लीज. तुम्ही काही ऐकायचं नाही आम्हाला तुमचं. डोळ्यापुढे जे घडलंय ना, ते पुरेसे. चला ग, काही हळदी कुंकू वगैरे करायचं नाही आपण इथे. चला. रेखाताई ऐका ना. अहो असं नका करू. अहो माझं ऐकून तर घ्या. रेखाताई, अहो. सगळ्या लेडीज गेल्या मम्मी. आता टर्मरिक कुंकू कसं करणार सई आपण? गॉड. अरे देवा, सई अगं एवढे लाडू बनवलेस तू, ते वेस्ट जातील आता. मी एक काम करू का? हे सगळे लाडू ना मी सेल करते. 20 रुपीज पीसने गेले तरी इनफ आहे ना. बेस्ट आयडिया आहे. असंच करते. अंजली, मूर्ख मुली, काय केलंस ग हे? मम्मी, मी काय केलं? मी काय केलं म्हणजे? कुठे काय बोलावं एवढी सुद्धा अक्कल नाहीये का ग तुला? धडधडी त्या लोकांसमोर खोटं बोलत होतीस तू. सासरच्या लोकांची इज्जत घालवायची सवय लागली आहे का तुला? ए हॅलो, मी काही खोटं बोलले नाहीये. ओके, जे खरं आहे ना तेच सांगितलं. एकतर तुम्ही सगळे ना मला आउटसाइडर असल्यासारखं ट्रीट करता. मम्मी हो, ही सई ही सारखा इन्सल्ट करत असते माझा. तो मी आहे तो भाव पण देत नाही मला. त्या दिवशी जरा शॉपिंग केलं मी मम्मी, तर किती ऐकवले या सईने मला. म्हणून मी स्वतः पैसे कमवण्याचा विचार केला, त्यासाठी एवढं सगळं करते. तर ते पण सहन होत नाही. आता तुम्ही कसं सहन करणार एवढं? सई, परमेश्वरा, काय होऊन बसलं ग हे? आज ना नवं टोक गाठलंय या मुलीने. किती सहन करायचं हिला? प्रत्येक वेळेस असंच काहीतरी वागत असते ही. दुसरा काय पर्याय आहे आपल्याकडे? सून होऊन आलीये ना या घरात, समजून तर घ्यावंच लागेल आता. सई, कुणाचा फोन आहे? देवांश. अगं मग घे. नाही, नको आई. सई, त्या अंजलीचा राग देवांशवर काढू नकोस. सकाळी पण तुमचं बोलणं नीट झालेलं नाहीये. बघ काय म्हणतोय. इतक्या रागवलंय की फोन पण घेत नाही आता माझा. कट झाला फोन. अगं मग तू कर ना. आई पण
अंजली, तिचं जाऊ दे, तिला कसं नीट करायचं ते बघूया आपण नंतर. पण ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या नात्यावर नको. हे सगळं बाजूला राहू दे, तू आधी देवांशी बोल. बर. हॅलो सई. हॅलो सई. सई सई खूप रागवलत का माझ्यावर? आय नो रागवलत असाल, कारण मी वागलोच तसं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सी, मी आता ना यापेक्षा जास्त काही बोलणार नाहीये, कारण मला तुमचा पूर्ण राग घालवायचा आहे. तुम्ही रेडी राहा. मी आता ऑफिसमध्ये निघतोय आणि आपण कुठेतरी बाहेर जातोय फिरायला. ओके? आई, हे बाहेर जायचं म्हणतात. अगं मग जा ना. आणि पण सई, जा तू गपचूप. हॅलो सई, तुमच्याशी बोलतोय मी. हॅलो, हा ऐकते. चलणार ना माझ्याबरोबर बाहेर फिरायला? ग्रेट. मी निघतो ऑफिसमधनं, तुम्ही रेडी राहा. ओके? आपण जाणार आहोत बाहेर. सी यू. बाय बाय. आई, तुम्ही का हो म्हणायला सांगितलं? आता हे जे काही घडलं त्यामुळे माझं बाहेर गेल्यावर लक्ष नाही लागणार. अगं उलट तू आता जायलाच हवं. आयुष्यात हे जे काही घडतंय ना ते सगळं दुय्यम आहे. याचा परिणाम तुमच्या नात्यावर होता कामा नये. आणि सकाळीच कुरबूर झाली आहे ना तुमची, म्हणून म्हणते तू जा, तिथे शांतपणे बोलता येईल तुम्हाला. ऐकशील ना माझं? जा तू, आणि देवांशी येईपर्यंत थोडा वेळ आराम कर. मी सुद्धा जरा पडते. खूप मनस्ताप झालाय आज. चल ये. सई, देवांश यांनीच आवाज दिला. हाच होतोय का मला? सॉरी. आय एम रिअली व्हेरी 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 सॉरी सई. आय एम सो सॉरी. मनापासून सॉरी म्हणतोय. खरंच सॉरी. सॉरी म्हणण्यासारखं काय घडलंय का? घडलंय ना. ऑफकोर्स घडलंय. मी सकाळी किती वैतागलो ना तुमच्यावर. काय झालं होतं माहितीये का, मीटिंगचं जरा टेन्शन आलं होतं मला. त्यात ते सगळं बॅगचं वगैरे सगळं गोंधळ झाला, आणि त्याच्यानंतर सगळंच काही ना काही होत होतं आणि उशीर होत होता. त्या शमिकाचा फोन आला, त्यात ती पण माझ्यावर ओरडली. मग सगळं फ्रस्ट्रेशन तुमच्यावर निघालं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सी, आता मला माहिती आहे जे व्हायचं होतं ते होऊन गेलंय. मी असं काही जस्टिफिकेशन द्यायला नको, पण इथून पुढे आय प्रॉमिस असं कधीच नाही वागणार मी. आय एम सॉरी. खरंच? तुमची शपथ. आणि रागावलात तर तुम्ही द्या ना मला हत्तीच्या पायाखाली. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सिरियसली वाटलं तर आपण तेवढ्यासाठी, फक्त तेवढ्यासाठी हत्ती पाळू बाहेर. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हा, बाळ घेऊन एक छोटं हत्तीचं. झालं, बस करा आता. हो, आता कसं जरा बरं वाटतंय. फायनली राग गेला ना म्हणजे. पण तुम्ही खूप आगाऊ आहात. नाही म्हणजे मला तुम्ही रागवूच देत नाही. मी कधीच रागू देणार पण नाही तुम्हाला. माझं ना अख्खं जग तुम्ही आहात. हे तुमच्याशिवाय राहू पण शकत नाही मी. आय नो, आज जसा माझा दिवस खराब गेलाय तसं तुमचा पण गेलाच असणार. सकाळी जे काय घडलं त्यामुळे इथून पुढे मी ठरवलंय की आजचा माझा सगळा वेळ फक्त आणि फक्त तुमचा. अच्छा. येस. माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे. आता आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे फक्त तुम्ही आणि मी आणि तुम्ही, बाकी कोणीही नाही. कोणीच नसणार आपल्याला डिस्टर्ब करायला. जायचं? कोण वाचतोय कोणचा? ऐकू येतंय मला. उचला मग.
उचला. हा शमिका. तू पोचलास का घरी? हो पोहोचलो. ओके, मग काय प्लॅन आहे तुमचा आता? काही नाही, सईंसोबत जरा बाहेर चाललो होतो. अच्छा, तुमचा वाद मिटला का? हा, आय मीन वी आर फाईन नाव. ओके, नाही ॲक्च्युली बरंच झालं मग तुम्ही बाहेर पडायच्या आधी मी तुम्हाला फोन केला. सॉरी. ॲक्च्युली मला ना जरा खूप गिल्टी वाटतंय. आज माझ्यामुळे तू सईवर वैतागलास. ॲक्च्युली सगळा फॉल्ट ना त्या नेहाचा आहे रे. तिने कॅलेंडरमध्ये चुकीचं मार्क केलं होतं. मी तिला सुद्धा बोलले की असं कसं करू शकतेस तू. आज तिच्यामुळे तुम्हा दोघांमध्ये भांडण झालं. पण काय करणार ना, शेवटी असिस्टंट माझीच आहे, त्यामुळे माफी पण मलाच मागावी लागेल. दॅट्स ओके, दॅट्स ओके, रिलॅक्स. नो देवांश, इट्स नॉट ओके. बरं, मला असं वाटतंय की फक्त तुझीच नाही, मला सईची सुद्धा माफी मागितली पाहिजे. सईंची? शमिका म्हणते की त्यांना तुम्हाला सॉरी म्हणायचंय. काय मौची? हा, कशासाठी? अरे नो, तिला असं वाटतंय की की मी तिच्यामुळे तुमच्यावर वैतागलोय. हॅलो देवांश. हा, हॅलो हॅलो, येस आहे, इथेच आहे, इथेच आहे. अरे असं मध्येच कुठे गायब होतोस तू? हॅलो, हां सई आहे का तिथे? हो. मग दे ना तिला फोन दे. हा, एक सेकंड ना. तुमच्याशी. हां शमिका मॅडम बोला, कशा आहात? मी बरी आहे. ॲक्च्युली सई, मला तुझी माफी मागायची होती. मला खूप गिल्टी वाटतंय ग. आय एम सॉरी. ॲक्च्युली आज देवांश ऑफिसला उशिरा आला ना, आणि मीटिंगच्या गडबडीत सगळा गोंधळच झाला आणि तो तुझ्यावर वैतागला. आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. अहो ठीक आहे हो, एवढं काही नाहीये. तेवढंच नाही ग, हल्ली हे बरेचदा होत असेल ना. म्हणजे देवांशवर रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्या आहेत, त्याला ऑफिसचं काम असतं, त्याला खूप वेळ देता येत नाही. तुला माहिती आहे का, हल्लीच्या कपल्सचा हाच प्रॉब्लेम झाला. आता ऑफकोर्स ते मला कळणार नाही कारण मी एकटी आहे, पण तुम्हा दोघांमधला स्ट्रेस. मॅडम एक मिनिट, मी आधी शांत व्हावर. एवढं काही झालेलं नाही, आणि मुळात आमचे कामावरून वाद का होते. उलट देवांशना शांतपणे काम करता यावं यासाठीच माझे प्रयत्न चालू असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एवढी मेहनत कोणासाठी घेत आहे? आमच्यासाठीच ना. त्यामुळे तक्रार असण्याचा प्रश्नच येतो. आणि आमचं कसं हो, सकाळी भांडणं झाली ना संध्याकाळपर्यंत मिटतात. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमची भांडणं आता मिटली आहेत. ठीक आहे? दॅट्स ग्रेट. किती शांतपणे सांभाळून घेतलंस तू. तुझ्या जागी जर कोणी दुसरी असती ना तर. मॅडम मी काय म्हणते, आपण ना निवांत गप्पा मारूया. ठीक आहे? आम्हाला बाहेर जायचं आहे ना. मी ठेवू आता? या शुअर, हॅव फन. हां बाय बाय. अरे किती वेळ बोलत होती. हो ना. बरं तुम्ही आता जा, फ्रेश व्हा. तोपर्यंत मी आईंना सांगून येते की आपण बाहेर चाललोय. ठीक आहे? हा, मी फ्रेश होतो तोपर्यंत. आलो का? कशाची बंदी आहे ही सई? देवांश तिच्यावर इतका चिडला तरी पण हिचं म्हणणं आहे की तक्रार असायचं काही कारणच नाही. हे कसं शक्य आहे? पण माझी तक्रार आहे सई. तुम्ही दोघं काही न झाल्यासारखे फिरायला जाणार, एकमेकांशी गुलुगुलू करत बसणार, आणि मी काय करायचं? नो वे. हे सगळं मी सहनच करू शकत नाही. आता काहीही करून तुम्हा दोघांना वेगळं करण्यासाठी तुमचा हा प्लॅन धुळीला मिळवावाच लागेल. पण कसं? काय करू शकते? तुम्ही तिच्या गरजा पूर्ण करत नाहीत ना.
म्हणून तिच्यावर अशी वेळ आली. अहो काय बोलताय? चला ग, काही हळदी कुंकू वगैरे करायचं नाही आपण इथे. पर्यंत ह्या घरात पाहुणचार कधीच चुकला नव्हता आणि आज कार्यक्रम सुरू होण्याआधीच हे होऊन बसलं. आई आई. काय ग, आला देवांश? हो आले. आणि हे बघा. अगं बाई, सागर संगीत माफी मागितलेली दिसते. आता बघ चेहरा कसा खुललाय. छान. काय झालं आई? हा नाही, काही नाही. मग अशी अंजली जे काही वागली त्याचाच विचार करताय, बरोबर ना? पण आई, मग अशी तुम्हीच समजवलंय ना मला, मग तरी देखील तुम्ही विचार करताय? हो ग, इतका छान कार्यक्रम ठरवला होता आपण. नाही, आपला अपमान झाला त्याचं एवढं काही नाही ग, पण आलेले पाहुणे नाराज होऊन गेले याचं जास्त वाईट वाटतंय. कधी कधी ना मला कळतच नाही की ह्या मुलीशी नेमकं कसं वागायचं म्हणजे ती समाधानी होईल. आई, समाधानी होण्यापेक्षा ना तिला समज येणं फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय ना, हळूहळू सुधारेल ती. बरं, तू आणि देवांश जाताय ना बाहेर? हा, म्हणजे जाणार तर आहेच, पण मला ना आता काळजी वाटायला लागली तुमची. अगं का, मी अगदी ठीक आहे, जा तुम्ही. आई, तुम्हाला आणखी माझ्याशी बोलल्यावर बरं वाटणार असेल ना, तर मी आणि देवांश उद्या जाऊ, काही हरकत नाही. अगं वेडी भिडी आहेस की काय तू? मी अगदी ठीक आहे, तुम्ही जाताय. आणि हे तुमचे एकमेकांना वेळ द्यायचे दिवस आहेत, सासूचा विचार करत बसायचे नाही. अगं मी एक कप चहा घेतला ना की एकदम ठणठणीत होईल. जा तुम्ही. नक्की? जातेस का आता? बरं जाते, पण काळजी घ्या. हो सई टीचर. आणि ही फुलं तुमच्या जवळ राहू द्या, म्हणजे फ्रेश वाटेल तुम्हाला. बरं, ये नीट जा. सई, सई लवकर चला ना, माझं झालं पण आवरून. कुठे आहात तुम्ही? चला. पर्स घेऊन आले मी लगेच. पर्स आणली ऑलरेडी. अरे वा, पर्स घेऊन आला. मग काय, थँक्यू. द्या. चलायचं? लेट्स गो राणी सरकार. चला. चला. हसताय काय तुम्ही? हा, चेहरा कसा झालाय तुमचा देवांश? बघा बघा, तुमच्या बॉसचाच कोण असणार आहे? आता काय होईल? हा शमिका बोल. देवांश, काय झालं रे? तू वैतागलास का? नाही का? ऍक्च्युली मी सईला सॉरी म्हटलं खरं, पण ना माझ्या डोक्यातून तो विषय जातच नाहीये. तू खूप ओव्हरथिंक करते शमिका. ओके, एवढं काही झालं नाहीये, रिलॅक्स. नो देवांश, मी म्हटलं ना माझ्या डोक्यातून तो विषयच जात नाहीये. ऐक ना, एक रिक्वेस्ट करू का? आज तू आणि सई तुम्ही दोघं माझ्याकडे डिनरला याल? नाही ऍक्च्युली आम्ही. देवांश प्लीज, हे बघ, नाही म्हणू नकोस. हवं तर मी सईच्या आवडीची पावभाजी करते. आय एम सो सॉरी शमिका. ऍक्च्युली काय झालंय ना, मी एका रेस्टॉरंटमध्ये ऑलरेडी आमचं एक टेबल बुक केलंय. देवांश प्लीज असं नको ना करूस. हे बघ, तुम्ही दोघं जर नाही आलात ना तर माझ्या डोक्यातून तो विषय जाणारच नाही. मी रात्रभर त्याचबद्दल विचार करत बसेन आणि मग मला त्रास होईल. मला फक्त तुम्हा दोघांना होस्ट करायचं आहे. प्लीज या ना तुम्ही दोघं, प्लीज. हॅलो. हा हॅलो, आहे मी. देवांश प्लीज या ना, इट्स अ रिक्वेस्ट. ठीक आहे, फाईन फाईन, येतो आम्ही. दॅट मीन्स तू येतोयस? आय मीन तुम्ही येताय? हा, मी आणि सई येतो. ओके ग्रेट. बाय, सी यू. या भेटू, बाय. I'm so sorry. I'm so sorry. शमिका तिच्या घरी आपल्याला जेवायला बोलवते. काय?
देवांश, त्यांच्या घरी गेल्यावर आपल्याला मन मोकळेपणाने बोलता येणार नाही. आय नो, म्हणूनच तर आधी सॉरी म्हणाला ना. आय एम सो सॉरी. खूप इन्सिस्ट करत होती ती, नाही नाही म्हणता आलं मला, काय करू. ठीक आहे, हरकत नाही. आता तुम्ही होकार दिलाच तर काय बोलणार ना. खरंच सॉरी आणि थँक्यू. ठीक आहे, निघूयात. या लेट्स गो. चलो. माई 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 हा, आज कुणीतरी खूप खुशीत दिसतंय. आहेच मी खुश. तू काय करतेस? काही नाही, रोजच जेवणाची तयारी. तुझं सॅलड कापून झालं ना की माझी खिचडी टाकते, मग झालं जेवणाची तयारी. नो नो नो, आज नो सॅलड नो खिचडी. हा, माई, आज डिनरसाठी ना तू पावभाजी कर आणि तवा पुलाव आणि रायता सुद्धा, एकदम स्ट्रीट स्टाईल. ओके. आणि स्वीट मध्ये काय करशील? गाजर हलवा? हो. नाही नको, गाजर हलवा बनवायला वेळ लागेल. मी एक काम करते, मी बाहेरून काहीतरी स्वीट्स ऑर्डर करते. ओके. अशी बघत काय बसलीस? गेट स्टार्टेड. हो हो, मी सगळं करते शमिका, पण तुला झालंय तरी काय आज? चक्क पावभाजी खावीशी वाटतेय. एरवी तर अगदी हेल्दी डाएट असतं तुझं. जेवणात जरा जरी तेल जास्त झालं तर केवढी चिडतेस. या चक्क स्ट्रीट स्टाईल पावभाजी करायला सांगतेस तू. हा, काय आज काय एवढं खास? असंच आहे माई. आज मी देवांशला डिनरसाठी इन्व्हाइट केलं. देवांश पहिल्यांदा या घरी येणार आहे. आय एम सो एक्सायटेड. माई, पावभाजी एकदम मस्त झाली पाहिजे. आणि नवीन क्रॉकरी काढ, ती जुनी क्रॉकरी मला दिसायला नको. ओके. पण माई, उगाच प्रश्न विचारू नको, मला अजून रेडी व्हायचंय. तू कसली वाट बघतेस? बनव ना पावभाजी. तू प्लीज लवकर स्टार्ट कर. अगं पण मग काही नाही, तू प्लीज सुरुवात कर आणि मस्त पावभाजी कर. ओके माई, आय एम काउंटिंग ऑन यू. कर भाई. एवढा वेळ का लागतो याला? आतापर्यंत पोचायला हवा होता ना. अगं ट्रॅफिक लागला असेल कदाचित. मे बी. मी फोन करून बघते त्याला. आला. थांब, मी बघते. वेलकम. सई, हाय. हाय. देवांश कुठे?